निघा बाहेर. घरी जाऊन I hope so. नहीं गिरने चाहिए. लोगों को कॉन्फिडेंस है अपने पे, लेकिन तेरे को नहीं है. हाँ. आगे से नहीं, यही से. एक तो इतना डर लग रहा है मेरे को. बाय. सो हेलो एव्हरीवन, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग मी मराठीमध्ये करते कारण मी आता माझ्या मम्मी पप्पांच्या घरी आहे. खाली काय चाललं आहे ठीक माहिती नाही मला. सो आज मी माझ्या मम्मी पप्पांच्या घरी आहे आणि लेट मी सिट फर्स्ट. माझ्या मम्मीचा आज वाढदिवस आहे. फोन आला होता म्हणून व्हिडिओ कट करावा लागला. तर असं छोटाच बड्डे आहे, असं एवढं काही मोठा प्लॅनिंग नाही आहे, पण लाईक खूप साधा बड्डे राहणार आहे. तिला काहीतरी असं सरप्राईज करायचं म्हणून. पण खूप सारे रिलेटिव्ज येत आहे. फ्रॉक्स 100-150 लोक बोलवलेले आहे. हे मला 15 दिवस अगोदरच कळलं. मला एवढं काही माहिती नव्हतं. माझे पप्पा कधीच मम्मीशिवाय कुठं जात नाही. भाजीपाला आणायला, किराणा आणायला कुठंही मम्मीसोबतच असतात. आणि आज माझ्या पप्पाने सकाळी जाऊन भाजीपाला आणला आहे आणि मम्मीला मग थोडासा डाऊट झालेला आहे. तिला थोडंसं डाऊट काहीतरी चालू आहे कारण घरामध्येच एवढं चालू आहे. आता मी थोड्या वेळात डेकोरेशन बी स्टार्ट करणार आहे. मी रेडी झालेलं आहे. मी इथं आल्यावर कधीच साडी घालत मी जाते खाली आणि थोडंसं करायला, म्हणजे माझं तर नेहमी असं डेकोरेशनसाठीच असतं कारण स्वयंपाक वगैरे सगळे करू शकतात, डेकोरेशन सगळे नाही करू शकत. तर आत्ता ही बसली आहे माझ्यासोबत. पण असं काल मी आले होते, मी तिला घेतलं आणि मला बघून ती रडायला लागली होती कारण मी येत नाही रेग्युलर ना. तर म्हणजे रणविजयच्या वेळेस मी रिकामी नाही पण एवढं काम नव्हतं. तर मी 4-4, 5-5 दिवस राहायची इथं. तो मला ओळखतो. आता ही कालपासून आहे म्हणून थोडीशी इथं बाजूला, तरी आता रूममध्ये कोणीच नाही आहे. पण आता ही माझ्यासोबत उभा राहिलेली आहे. नाही तर माझा फेस बघून रडायला लागतं. काय चालू पिलू? आम्ही जातोय खाली. तिला सरप्राईज द्यायचं आहे. तिच्यासाठी माझ्या पप्पांनी साडी आणलेली आहे. म्हणजे मला त्यांचं ना 1 महिना अगोदरपासून प्लॅनिंग आहे, पण मला असं वाटतं 5-10 नाही ॲक्च्युली मला 8-10 दिवस अगोदर कळालं. आणि मी बी ॲज अ गिफ्ट म्हणून साडीच घेतलेली आहे. मी तुम्हाला साडी दाखवेल की मी कशी घेतलेली आहे. ऑब्व्हियसली मी जशी आणि मी माझ्या पप्पाला बी बोलवून घेतलं होतं की बाबा साडी घ्यायची तर बघा तुमच्या हिशोबाने. त्यांच्या बायकोला साडी घालायची म्हणजे ती चांगली असायला पाहिजे, म्हणजे त्यांना आवडायला पाहिजे. आणि माझ्या मम्मीच्या सगळ्या साड्या माझ्या पप्पाच्याच आवडीच्या असतं. तिचं असं काही नाही की मला जायचं आहे मलाच घ्यायचं आहे. हां, ती येते सोबत बघती वगैरे, पण फायनली जे पप्पा, ती कन्फ्यूज झाली. पप्पा म्हणले की नाही हे घेऊन टाकते, ती घेऊन टाकत असते. पण नेहमी तिच्या वाढदिवसाला असं केकसुद्धा आणला तर ती चिडचिड करते. दही दह्यावर दही बरी झाली पाहिजे. एवढं दही आहे.